यानंतरची बातमी नालासोपाऱ्यातून। नालासोपाऱ्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 2 अल्पवयीन मुलांनी अत्याचार केलाय। आरोपींनी अत्याचार करतानाचा व्हिडिओ तयार केला आणि नंतर हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला। तुळींज पोलिसांनी दोन्ही संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय। भावाला जीवे मारण्याची धमकी देत या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। इंस्टाग्रामवरून मुलीची मुलांबरोबर ओळख झाली होती। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे, काय नेमकं घडलं? हेमाली, नक्कीच अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक असा हा प्रकार आहे। नालासोपाऱ्यात राहणारी 14 वर्षीय मुलगी ही इंस्टाग्रामवर तिची मैत्री एका 17 वर्षीय मुलाबरोबर झालेली होती। त्यानंतर काही दिवसांनी या मुलांनी या पीडित मुलीला एका बिल्डिंगच्या इथे भेटण्यासाठी बोलवलं। नंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केलेले आहेत। या घटनाकर्तेवेळी त्यांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आणि जर कुठे वाच्यता केल्यास, या संदर्भात वाच्यता केल्यास तिला धमकी देण्यात आली। तिच्या लहान भावाला जीवेठार मारण्याची धमकी दिली। शिवाय तिचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची देखील धमकी दिली। मात्र काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या संदर्भातली चौकशी केली आणि त्यानंतर पीडित मुलीने धैर्य दाखवून या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या जे 2 आरोपी आहेत ते देखील अल्पवयीन असल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन विधी संघर्ष बालक आहे त्यांच्यावर भिवंडीच्या कोर्टामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।